एमपीएससी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत. आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. जुने व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलवरच्या लाईव्ह सेक्शनवरती जाऊन तुम्ही सर्व जुने लाईव्ह पाहू शकता. तर आता आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. थोड्याच दिवसांनी कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे. तर ती परीक्षा पास होण्यासाठीचे काही कानमंत्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आता जो वेळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये कुठलंही दडपण घ्यायचं नाही आहे. परीक्षा आहे, थोडंसं दडपण येणं साहजिक आहे, परंतु जो काही उपलब्ध वेळ आहे त्याच्यामध्ये आपण जेवढा आपल्याकडनं जास्त अभ्यास होईल तेवढा अभ्यास आता करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जुने पेपर जे आहेत ते आपल्याला वारंवार या दिवसात पाहायचे आहेत. जुने पेपर हेच पास व्हायचे की आहे आणि सहसा आपण ते टाळून पुस्तकं उरकणं, नोट्स उरकण्याकडे भर देतो. त्यामुळे नुकसान होतं. त्यामुळं जुने पेपर पहा. आता आपण डिटेलमध्ये सगळं बघणार आहे. स्ट्रॅटेजी, पेपरला काय करायचं, पुढचे दिवस काय करायचं, माइंडसेट, इथं सगळ्या गोष्टी. पण एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, आता जे दिवस आहेत, उरलेले दिवस, याच्यामध्ये अनेकांच्या डोक्यात अनेक विचार येत असतात. थोडंसं दडपण येत असतं, टेन्शन येत असतं. पण एक लक्षात घ्या, ही स्पर्धा परीक्षा आहे आणि ही पास होण्यासाठी एक लढाऊ वृत्ती आपल्यामध्ये आवश्यक असते. लढाऊ वृत्ती म्हणजे जो लढाईतला जो सैनिक असतो, तो त्या त्वशानं लढाईमध्ये तुटून पडतो आणि एकदा लढाईला सुरुवात झाली की माघार नाही. अशा प्रकारची जी काही लढाऊ वृत्ती असते, काही झालं तर मी जाणार, जिंकणार, मी माझी जी जबाबदारी ती पार पडणार, अशी वृत्ती आपल्याकडं पाहिजे. की मी आता उरलेल्या दिवसामध्ये माझ्याकडनं जेवढा चांगला अभ्यास होईल तेवढा मी जोरात अभ्यास, त्या सैनिकाप्रमाणे जोरात अभ्यास करणार आणि मी माझी जबाबदारी पार पडणार. आणि ह्या दिवसामध्ये आपण खूप पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि जे काही पुढचे दिवस आपल्याकडे आहेत त्यामध्ये सातत्य ठेवायचं अभ्यासात. कुठली न्यूज ऐकली किंवा काय झालं तरी पण आपलं सातत्य नाही गेलं पाहिजे. दिवस खूप खूप महत्त्वाचे असतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्याला जिंकायचं आहे, जो जिंकणार आहे, तो कधीच पळून जात नाही. तो कसलीही परिस्थिती आली, काही सिच्युएशन झाली, त्याच्याकडचे रिसोर्सेस कमी झाले किंवा त्यानं काहीतरी मध्ये चुका केल्या असतील, काही काही असेल, पण जेव्हा लढाईची वेळ येते तो पळून जात नाही. तो लढत राहतो. आणि जे काही आजूबाजूला गोष्टी घडतात त्याला आपण जे रिॲक्ट करतो, त्या रिॲक्शनवर जिंकणाऱ्याचं नियंत्रण असतं. तो अशी रिॲक्ट करतो की त्याच्या जिंकण्यावरती त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. झाला तर पॉझिटिव्ह परिणाम होईल. तर त्याच्यामुळं त्याची कामगिरी जी आहे ती चांगली होते आणि तो जिंकतो. आपण पण असंच केलं की आपण आपल्याला जिंकायचे या दृष्टिकोनानेच पुढचे दिवस वापरले. मला पास व्हायचं आहे, मी चांगले मार्क मिळवणार आहे, उपलब्ध वेळेत मी चांगला अभ्यास केला तर मला नक्कीच पेपर चांगले जाणार आहेत आणि मी पासच होणार आहे. ह्या दृष्टिकोनातूनच आपण उरलेल्या वेळेत कसून अभ्यास केला, जुने पेपर वारंवार पाहिले, तर नक्कीच आपली कामगिरी चांगली होणार आणि आपण त्या एक्झाममध्ये विजयी होणार आहे, म्हणजे आपण पास होणार आहे. आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि उरलेले जे दिवस आहेत, एक स्वतःला सांगायचं, आता आधीच मी अभ्यास चांगला केलाच असेल, वर्षभर आपण राज्यसेवा पूर्व इतर परीक्षांमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यामुळे सांगायचं की मी अभ्यास केलाय, माझा अभ्यास चांगला होतोय, मी चांगली रिव्हिजन करतोय, मला पेपर चांगला जाणार आहे. हे आपण नेहमी डोक्यात ठेवायचं. आपला पेपर चांगलाच जाणार आहे, हा आत्मविश्वास आहे ना आपण ठेवायचा नेहमी. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो की आपण एक्झामच्या दिवशी परीक्षेला 1 तास जरी उरला तरी आपण पुस्तक खाली ठेवत नाही, नोट्स खाली ठेवत नाही. वारंवार ती पाहत राहतो आणि इतकं झोकून देऊन आपण अभ्यास करतो. आपलं लक्ष कशातच दुसऱ्या गोष्टीत नसतं. फक्त अभ्यासाचा अभ्यास करतो. त्यामुळे तसाच जर माइंडसेट, तसाच जर अभ्यास उरलेले जे काही परीक्षेचे दिवस आहेत त्यामध्ये जर आपण केला तर 100% आपली जे मार्क वाढणार आहेत ना एक्झाममध्ये, ते वाढणारच आहेत. आणि ह्या उरलेल्या दिवसामध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत ना, तो खूप महत्त्वाची भूमिका ठेवणार आहे. वर्षभर जो अभ्यास करतो महत्त्वाचा असतो, परंतु शेवटच्या दिवसातला अभ्यास खरंच खूप महत्त्वाचा असतो. आता आम्ही जेव्हा कॉलेजला असताना, इंजिनिअरिंगला असताना खूप मोठे विषय होते, मोठे पुस्तकं असायची. पण त्यावेळेस चर्चा कशी असायची मित्रांमध्ये, की समजा परीक्षेला 5 दिवस उरलेत, तर 5 दिवस नाही, 5 दिवस आणि 5 रात्री उरलेत, असं डिस्कशन असायचं. त्यामुळे पॉझिटिव्हिटी यायची आणि त्या वेळेचा, उपलब्ध वेळेचा भरपूर वापर व्हायचा. तसंच आपल्या स्पर्धा परीक्षेत पण जे काही दिवस उरलेत ना, समजा एक 5 दिवस उरलेत, 5 दिवस 5 रात्री, आपल्याला झोप पण घ्यायची, असं नाही की झोप पूर्ण स्किप करायची. पण उपलब्ध वेळ आपल्याकडं आहे. त्या दिवसात जर तुम्ही ठरवलं, समजा 5 दिवस उरलेत, ठरवलं तर सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत जर अभ्यास करत बसलो तर अख्ख्या विषयाची रिव्हिजन आपली आरामात कंप्लीट होते. त्यामुळं तुम्ही इतके दिवस काय केलं किंवा काय चुकून काही खंड पडला किंवा काही रिव्हिजन राहिली असेल तर काही काळजी करू नका. जे उरलेले दिवस आहेत ना, ते आपल्याला कसून वापरायचं आहे आणि नक्की आपले शेवटच्या दिवसातला अभ्यास मार्क वाढवणार आहे.
आता हे चला अभ्यास करणं, रिव्हिजन करणं. अजून एकदा मी सांगतो, की प्रश्नपत्रिका आहेत ना, तर रोज पाहिजेत. कंबाईन पूर्वच्या जुन्या प्रश्नपत्रिका काढा. प्रिंट नसेल तर प्रिंट करा. त्याच्यावर उत्तरं टिक करा. बरोबर उत्तर कुठलं आहे ना, ते टिक करा. आणि ते वारंवार त्या प्रश्नपत्रिका पहा. म्हणजे समजा आधी 23 ची पाहिली, मग 22 ची पहा, 21 ची पहा, असं उलट पहा किंवा 21, 22, 30 अशा पहा. कारण मागच्या 4-1 वर्षाच्या प्रश्नपत्रिका 100% पाहिल्याच पाहिजेत. त्याच्यानं काय होणार आहे, वारंवार तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्यामुळं प्रश्नांचा फॉन्ट डोक्यात बसणार आहे. ते पेपरला गेल्यावर तुम्हाला नवीन काहीतरी पाहतो असं वाटणार नाही. त्याचबरोबर आयोग ज्या बारीक-सारीक गोष्टी प्रश्नपत्रिकेत करतं, की प्रश्न विचारताना शेवटी सांगतं, की चुकीचं ओळखा, अयोग्य ओळखा. आपण गडबडीत प्रश्न वाचतो आणि योग्यला गोल करतो. मग खाली असतं अयोग्य. हे एक एक्झाम्पल सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिल्यावरती लक्षात येतील. मागचे 5 वर्षाचे पेपर जर तुम्ही उरल्या दिवसात वारंवार पाहिले, 100% तुमचे 8-10 मार्क इथंच वाढणार आहेत. त्यामुळं उत्तरं टिक केलेली प्रश्नपत्रिका नक्की पहा. अजून एक गोष्ट, की आता जे दिवस उरलेत, तर असं काही नाही, की खूप कमी दिवस आहेत किंवा काय. किती जरी वेळ उरला, तरी पण शक्यतो सर्व विषयांना वेळ द्यायचा प्रयत्न करायचा. शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला सगळ्या विषयांची घटना असेल, भूगोल, इकॉनॉमी, चालू घडामोडी, इतिहास सगळ्यांची थोडी रिव्हिजन करायची. नाहीतर कसं होतं एक्झाममध्ये 2 पर्यायात 100% कन्फ्युजन होतं. जर विषय डोळ्याखालनं गेले ना, तर तसं होत नाही. आणि आता जेव्हा परीक्षेला कमी दिवस उरतात, त्यावेळेस थोडासा चालू घडामोडीला वेळ जास्त दिला तरी चालेल. कारण हा खूप फॅक्च्युअल पार्ट आणि मार्क देणारा पार्ट आहे. इथे जर आपण मागे पडलो, तर इतर लोकं तिथं मार्क पाडतात आणि ते आपल्यापेक्षा पुढे जाऊ शकतात. राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी हे आता थोडंसं याच्यामध्ये मार्क यायचं प्रमाण वाढलंय, सगळ्यांचंच वाढलंय. चालू घडामोडीत त्यालाच मार्क पडतील, जो बऱ्यापैकी चांगली रिव्हिजन शेवटच्या टप्प्यात करून जाणार आहे. त्यामुळं जो शेवटचा आठवडा किंवा शेवटचे 2-3 दिवस आहेत, त्यात चालू घडामोडीला बऱ्यापैकी वेळ द्या. इतर विषयांना पण द्या, पण चालू घडामोडीत बिलकुल दुर्लक्ष करू नका. त्यानंतर गणिताचे जे टॉपिक असणार आहेत आपले, ते 20 मार्काला गणित येतात कंबाईन. त्याचा आता उरलेल्या दिवसात रोज सराव करा. त्यामुळं पेपरमध्ये कमी वेळामध्ये आपले गणित आहेत ते सॉल्व्ह करून होणार आहे. त्यानंतर घटना आणि इकॉनॉमी हे 15-15 क्वेश्चन येणारे विषय आहेत एक्झामला. त्यामुळं यांची रिव्हिजन जर राहिली असेल तर आधी करून घ्या किंवा यांचं काय राहिलं असेल ते आधी करा किंवा इथून पुढे रोज थोडा-थोडा यांना द्यायचं असेल तर तो द्या किंवा पहिला हे 2 विषय संपवत असतील संपवायचे असतील रिव्हिजनचे तर ते करा. पण ह्यांना बिलकुल शेवटपर्यंत ठेवू नका. ह्यांना आधीच हे गोष्ट करून घ्या. त्यानंतर आता जो काही शेवटचे दिवस अभ्यास करतोय, तर बिलकुल लोड घ्यायचा नाही. हे राहिलं, ते राहिलं असलं काही करायचं नाही. निवांत राहून शांतपणे अभ्यास करायचा. कुठलं दडपण पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय करायचं, की मी राज्यसेवा पूर्व दिली आहे. त्याला पण मी अभ्यास करून गेलतो. वर्षभर मी अभ्यासाच्या टचमध्ये होतो. त्यानंतर कंबाईनचा अभ्यास केला. कंबाईन परत पुढे गेली. त्यामुळे माझा डबल कंबाईनला वेळ मिळाला. त्याचा मी उपयोग करून बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. जरी थोडाफार अभ्यास कमी झाला असेल, तर लक्षात घ्या डोळ्याखालनं आपल्या बऱ्याच गोष्टी गेलेल्या आहेत. त्याचा फायदा नक्कीच एक्झाममध्ये होतो. एक्झाम जी आहे ना, ती शांतपणे जर आपण दिली, तर आहे त्या अभ्यासावर सुद्धा खूप चांगले मार्क पडतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी भरपूर आहेत. त्यामुळं ह्या डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टींपासून जर शेवटच्या 2 दिवसामध्ये आपण दूर राहिलो, काही नकारात्मक गोष्टी असतील, नकारात्मक लोक असतील, विथ अपडेट देणारे लोक, चॅनल्स हे भरपूर झाले. ह्याच्यापासून आता दूर राहण्याची गरज आहे. इतर अनेक विषय आहे, जसं की राज्य पूर्व परीक्षेचा निकाल अजून यायचा आहे. त्याची फायनल की यायची आहे. अनेकांचे असं आहे, की मार्क आलेत, पण मी पास होतो की नाही अशी शंका आहे. मी काठावर आहे का? माझं काय होईल? असं अनेकांच्या मनात राज्यसेवा पूर्वच्या बाबतीमध्ये गोष्टी चालू आहेत. आणि हे कॉमन आहे आणि हे नॉर्मल आहे. सगळ्यांच्या बाबतीत ते होतं. परंतु आता जो उरलेला वेळ आहे, तो ह्या गोष्टींसाठी नाही. आताचा वेळ आहे, जर आपण चांगला अभ्यास केला आणि कंबाईनला ह्या शेवटच्या दिवसात चांगले कष्ट घेऊन जर गेलो, 100% खूप भारी मार्क पडणार आणि कंबाईन 100% प्री पास होणार. त्यामुळं हे दिवसामध्ये जर आपण इतर गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं, तर आपोआप आपला वेळ अभ्यासाकडे जातो. नाहीतर थोडी जरी एखादी न्यूज कोणाकडनं निगेटिव्ह ऐकली आणि त्यात आपण अडकत गेलो, तर थोडाफार परिणाम अभ्यासावरती होतो आणि त्याचा फटका एक्झामला बसू शकतो. त्यामुळं शेवटच्या दिवसांमध्ये विशेष करून जे अपडेट देणारे चॅनल, लोक यांच्यापासून थोडं दूर राहिलेलं फायदेशीर ठरणार. आता अटेम्प्ट किती पाहिजे अनेक जण विचारतात. तर माझ्या मते ज्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केलाय, तर त्यांनी 100 अटेम्प्ट करायला हरकत नाही. कारण पूर्वी 3 क्वेशन चुकल्यावरती एका प्रश्नाचे मार्क जायचे. आता ते 4 प्रश्न चुकल्यावरती एका प्रश्नाचे मार्क जातात. त्यामुळं सध्या जे आहे ना, तर आपण मॅक्सिमम अटेम्प्ट करू शकतो. त्यानंतर अप्रोच, लॉजिक वगैरे अशा गोष्टी वापरायचा कल आता वाढलाय आणि त्यामुळं स्कोर जे आहेत ते मुलांचे जास्त येतात. मग जर अशी सध्या सिच्युएशन असेल, तर आपण पण अटेम्प्ट जास्तच ठेवला पाहिजे. माझ्या मते अटेम्प्ट तुमचा खूप चांगला अभ्यास असेल, जुन्या प्रश्नांवर कमांड असेल, 100 ठेवा. पण काही करून अटेम्प्ट जो आहे तो
90च्या जास्तच पाहिजे. 95-100 मध्ये चालेल, परंतु कमी अटेम्प्ट बिलकुल ठेवू नका. जरी हा 1 तासाचा पेपर असला, वेळ जरी पुरत नसला, तरी सुद्धा जुने पेपर वारंवार बघा. येणारे प्रश्न पटापटा सोडवा. न येणारे सोडून द्या. ते सेकंड राउंडला सोडवा. काही करून अटेम्प्ट 100च ठेवा. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आणि न येणारे प्रश्न जे आहेत, अटेम्प्ट 100 ठेवायचे. त्याला आपल्याला काहीतरी लॉजिक वगैरे वापरावं लागतं. की बाबा जसं की सगळ्यात मोठं पर्याय असणार ससाय उत्तर देतोय. वरीलपैकी सर्व. काहीतरी वेगळा पर्याय असणारं उत्तर असतं. स्वतःला एक्सप्लेन करणारं उत्तर असतं. चिन्ह असणारं उत्तर असतं. मग हे जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा पुढच्या दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल, की उत्तर आपल्याला कसं मारायचं. लॉजिक अप्रोच आपला कसा वापरायचा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, की आपण मग जो वेळेचा मुद्दा मांडला, कंबाईन परीक्षेमध्ये वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. एका तासात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे. तर यामध्ये ना एखादा प्रश्न अडला, तर तो तिथं सोडायचा. किती जरी सोपा प्रश्न असला, मला आठवत नाही. समजा भारताचे राष्ट्रपती कोणाचा प्रश्न असेल, मला आठवत नाही. तर लगेच त्याला गोल करून पुढे जायचं. जो विचार करायचा नाही, इतका सोपा प्रश्न मला काही येत नाही वगैरे, तर त्याला सोडून आपण पुढे जायचं. पहिल्या राउंडमध्ये येणारे प्रश्न पटापटा सोडवायचे. कारण का माहिती आहे का? जर आपण तसं नाही केलं, अडकून बसलो प्रश्नाला, तर शेवटी समजा 90च्या पुढं एक 8-10 क्वेश्चन जे सोपे असतील आणि आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही, तर ते 8-10 मार्क आपले जातील. त्यामुळे आपल्याला शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी पेपर जो आहे ना, तो वेगानं सोडवायचा आहे, कुठेही थांबायचं नाही. त्यानंतर परीक्षेला जाताना कंपल्सरी कंबाईनला घड्याळ घेऊन जायचं आहे. टाईम मॅनेजमेंट ह्या पेपरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माइंडसेट. अभ्यास तुम्ही कितीही करा किंवा थोडा कमी जरी झाला, तरी काही हरकत नाही. पेपरमध्ये माइंडसेट खूप मोठी भूमिका बजावतो. माइंडसेट म्हणजे काय? तिथं गेल्यानंतर आपण बिलकुल कुठल्या दडपणात नसलं पाहिजे, नकारात्मक विचारात नसलं पाहिजे. माझं कसं होईल? पेपर अवघड जाईल का? माझं अभ्यासात हे राहिलं, ते राहिलंय. काही काही डोक्यात घ्यायचं नाही. माझी मागची प्री एवढ्याने गेली, असं झालं, तसं झालं. असले काही डोक्यात घ्यायचं नाही. फुल आपण तिथं पॉझिटिव्ह राहायचं, खुश राहायचं. मला पेपर चांगला जाणार आहे, सगळं छान आहे म्हणायचं. एक ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड ठेवायचा. ग्रॅटिट्यूड म्हणजे बाबा एक आभार मानणं प्रत्येक गोष्टीबद्दल. तुम्हाला जे काही शाळा, कॉलेज मिळालंय, तिथे जाऊन आपण पेपर देणार आहे. तर त्याच्याबद्दल आपण एक थँक यू म्हणलं पाहिजे, की बाबा आपल्याला इथं पेपर द्यायला येणार आहे. असं काही जरी वातावरण असलं त्या वर्गामध्ये, एक्झाम हॉलमध्ये, तरी आपण पॉझिटिव्ह छान राहायचं, खुश राहायचं, मस्त राहायचं एकदम आणि छान आपल्याला पेपर जाणार आपण भारी सोडवणार आहे असंच सांगायचं आणि हे वर्क होतं. त्यामुळं पेपर सोडवताना परिस्थिती खूप चांगली ठेवायची. कुठलीही गोष्ट काही घडली तरी बिलकुल चिडायचं नाही. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये अनेक गोष्टी घडत असतात. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, पॉझिटिव्ह त्याला घ्यायचं. त्यामुळं काय होतं आपला माइंडसेट जो आपण चांगला घेऊन गेलोय, तो चांगलाच राहतो. शेवटचा प्रश्न होईपर्यंत तो माइंडसेट चांगला आपल्याला ठेवायचा. प्रत्येक इथून पुढचा प्रत्येक तास म्हणा, मिनिट म्हणा किंवा एक शेवटचा प्रश्न एक्झामचा सोडवेपर्यंत आपला माइंडसेट हा जिंकणारा पाहिजे. सुरुवातीला जे आपण सांगितलं तसा, की मला पास व्हायचं आहे, मी छान देणार आहे, माझं चांगलं होणार आहे, मी भारी अभ्यास केलाय किंवा मी बरोबर उत्तर काढणार आहे, मी चांगलं सोडवणार असं स्वतःला सांगायचं. भले पेपरमध्ये काही क्वेश्चन नाही आले, अवघड वाटलं, त्याला स्किप करून पुढे जायचं. अडकून बसायचं नाही कशात. त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये आपण जेवढा चांगला अभ्यास करू शकू, तेवढा चांगला अभ्यास करायचा. मागे सांगितल्याप्रमाणे जुने पेपर आपल्याला वारंवार पाहून पेपर राउंडमध्ये कसा सोडवायचा हे आपल्याला पाहायचं आहे. राउंडमध्ये म्हणजे पहिला येणारे प्रश्न सोडवणार, नंतर सेकंड राउंडला न येणार आणि ह्या गोष्टी जर आपण केल्या, तर आपण 100% पास होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह राहा, ब्रेव्ह राहा, घाबरू नका एक्झामला किंवा काय होईल, कसं होईल, बिलकुल कशाला घाबरू नका. बी ब्रेव्ह आणि तुम्हाला सर्वांना एक्झामसाठी शुभेच्छा. तुम्ही जर अजून आपलं चॅनल जॉइन केलं नसेल, चॅनल जॉइन करा. एमपीएससी बूस्ट आपलं टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल